विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. योग्य वेळेस योग्य निर्णय घेता आला पाहिजे. मी हा व्हिडिओ बनवतोय याच्या पाठीमागचं कारण आहे. गेल्या 1-2 दिवसात मी अशा मुलांना भेटलोय, की जे एन-डी-एची प्रिपरेशन करत होते. आय थिंक 14 सप्टेंबरला एन-डी-एचा काहीतरी पहिला का दुसरा अटेम्प्ट झाला. बरोबर आहे? म्हणावा तसा पेपर गेला नाहीये किंवा जरा शंका येते मनात, की आपलं क्वालिफाय होऊ की नाही होऊ, हे जरा शंका येते मनात. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? एप्रिलला अजून एक अटेम्प्ट आहे. त्याची तयारी केली पाहिजे का? नक्कीच केली पाहिजे. पण त्याच वेळेस तुम्ही सी-ई-टीकडे शिफ्ट आता थोड्या प्रमाणात का होईना व्हायला पाहिजे. मुलं तसं करत नाहीत. मी गेल्या वर्षीचं एक्झाम्पल सांगतो. मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो. एक पालक आले, त्यांचा स्टुडंट आला. तो विद्यार्थी सुद्धा एन-डी-एची तयारी करत होता पुण्यामध्ये. त्याला बघितल्या-बघितल्या मला असं जाणवलं, की जणू काही एक सैन्यातला ऑफिसरच आलाय. सिरियसली एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट होता. ओके, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. पण मी तुम्हाला सांगू का? तो जेव्हा आला ना, तेव्हा ऑब्व्हियसली तो जेव्हा सेकंड अटेम्प्टची प्रिपरेशन करत होता ना, तर जेव्हा त्याने अटेम्प्ट तो जेव्हा दिला, त्यानंतर आमच्याकडे फक्त 4 ते 5च दिवस उरले सी-ई-टीसाठी. हार्डली 4 ते 5 दिवस गेल्या वर्षी म्हणूया आपण. त्याच्यामुळे काय झालं, की सी-ई-टी त्याचे पर्सेंटाइल खूप कमी आले. पण दुर्दैवानं एन-डी-एमध्ये पण सिलेक्शन नाही झालं. तर मी तुम्हाला आत्ताच सांगतो, त्या मुलानं हार मानलेली नाहीये. इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलंय, ओके. आणि त्याला जर टार्गेट आहे, की 4थ्या वर्षी एस-एस-बी इंटरव्ह्यू असतात, काहीतरी डायरेक्टली तुम्हाला सेकंड लेफ्टनंट का लेफ्टनंट म्हणून पोस्ट मिळते. ते तो अचीव्ह करणारच. पण 4 वर्ष तो प्रयत्न करणार आहे. पण पहिल्या अटेम्प्ट नंतर सप्टेंबरच्या अटेम्प्ट नंतर तो वेळीच सी-ई-टीकडे शिफ्ट झाला असता तर सही बोर्डची एक्झाम तुम्हाला द्यायची आहे ना बाळांनो, बोर्डची एक्झाम द्यायची आहे ना, त्या बोर्डची तयारी करत असतानाच सी होणार आहे हे लक्षात ठेवा. माझ्या चॅनलवर आता मला डेडिकेटेड हे व्हिडिओ बनवावे लागणार आहेत, कारण दरवर्षी हजारो मुलांचं नुकसान होतंय. शेवटच्या स्टेजला आल्यानंतर गोंधळ होतोय. तो सुद्धा गोंधळ होता मुलगा 3-4 दिवसात तरी त्याला 80 टू 85 पर्सेंटाइल मिळाले. जे नक्कीच कमी आहेत, नक्कीच कमी आहेत. अजून झाले असते लक्षात घ्या. त्यानं जर आता सांगतो तुम्हाला क्लिअरली बरं का. तुम्ही जेव्हा बोर्डच्या एक्झामची तयारी करत असताना सी-ई-टीमध्ये टॉपिक घ्या. कोणता पहिला टॉपिक आहे सांगतो? सॉलिड स्टेट. ओके. तुम्ही माझा वायवा 3 चा व्हिडिओ जर बघितला असेल, तर पहिल्यांदा तोही बघा बरं का. हा मी आता एक्सप्लेन करतो त्याच्यानंतर. क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड. क्रिस्टलाईन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड. ओके. क्रिस्टलाईनमध्ये पुन्हा मॉलिक्युलर सॉलिड आहेत, कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड आहेत, मेटॅलिक सॉलिड आहेत. अरे, नुसती त्याची एक्झाम्पल सी-ई-टीत विचारतात. सेकंदात उत्तर मिळतं लक्षात घ्या. मग असे सी-ई-टीत 20-30 प्रश्न असतात, की ज्याची उत्तरं तुम्ही विथिन सेकंड सॉल्व्ह करू शकता. काही कॅल्क्युलेशन करायचंच नाहीये. उत्तर लिहायचं डायरेक्ट लक्षात घ्या. कॅटलिस्ट विचारतील. ऑर्डर ऑफ द रिएक्शन विचारतील. एसिटिल्डिहाइडचं डिकंपोझिशन 1.5 ऑर्डर आहे. पुस्तकात दिलेलं आहे. ॲज इट इज प्रश्न येणार. तुम्ही कशाला शोधताय? मी आहे ना. मग वायवा 1, 2, 3 सीरीजमध्ये आपण ते सगळं प्रोव्हाईड करतोय. YouTubeवर फ्री लेक्चर्स आहेत. तुम्हाला करायचं आहे. बरं, म्हणजे एन बद्दल झालं. टफेस्ट एक्झाम आहे. मी तुम्हाला सांगतो, तिथं जाणारी लोकच वेगळी आहेत बरं का. जसं मी मगाच्या मुलाचं तुम्हाला एक्झाम्पल दिलं, की त्याचं सिलेक्शन नाही झालं, पण पर्सनॅलिटी सगळा औरंगाबादला होता. म्हणजे कुठल्या क्लासमध्ये होता तुम्हाला माहिती आहे. एस-पी-आय. तुम्हाला माहिती आहे ती गव्हर्नमेंटचीच अकॅडमी आहे. टॉपचीच मुलं तिथं असतात. ओके. बरं. माझ्या अजून एका स्टुडंटचं एक्झाम्पल देतो. तो मात्र एन-डी-एत त्यानं सक्सेस मिळवला बरं का. सातारा सैनिक स्कूलमध्ये होता. ओके. मिळाला त्याला सक्सेस. एन-डी-एमध्ये गेला. एका वर्षाच्या ट्रेनिंग नंतर जेव्हा तो मला भेटायला आला होता ना, मी बघितलं. एक्स्ट्राऑर्डिनरी त्याच्यात चेंजेस झाले होते बरं का. जबरदस्त. म्हणजे ज्यांचं हे स्वप्न आहे ना, ती मुलंच वेगळी आहेत हे मान्य करतो आणि क्लिअरली फार वेगळे लोक आहेत. बरं, मग सध्या मात्र पण तिथे कुठेतरी कमी पडत असेल, तर वेळीच सी-ई-टीकडे शिफ्ट व्हायला पाहिजे का? तर व्हायला पाहिजे. याचा अर्थ हे बंद करायचं का? नाही. तुमचं चुकतं कुठं? बोर्ड करू का सी करू? मी म्हटलं बोर्ड कर. मग चला ठीक आहे, आता सी बंद करूया, बोर्ड करूया. नाही, मला सी करायचं आहे. राहू दे बोर्ड. असं काही नाहीये. तुम्ही जेव्हा बेसिक कुठली कन्सेप्ट करणार आहे, तुम्हाला ना ते बोर्ड म्हणजे पाठांतर वाटतं, डेरिव्हेशन्स वगैरे असं. नाही. तुम्हाला कन्सेप्ट झाल्यानंतर त्याचे ॲप्लिकेशन म्हणजे न्यूमेरिकल जमले पाहिजेत, जमलेच पाहिजेत लक्षात घ्या. बरं. न्यूमेरिकलची भीती वाटत असेल तर आम्हाला फॉलो करा. आमच्या ॲपला डाउनलोड करा. ओके. मेन मुद्द्यावर येऊया. जे आता जे काय चाललंय मी तुम्हाला सांगतो. जानेवारी महिन्यात पहिला अटेम्प्ट आहे. अजून निवांत आहेत. अजून निवांत आहेत मुलं. दिवाळी येऊ दे. अजून निवांत आहेत. जसं बोर्डचं टाईम टेबल येणार आहे आणि जसं जे पण टाईम टेबल पहिल्या अटेम्प्टचं तुमच्याकडे येईल ना, कुठेतरी तुम्हाला तणाव येणार आहे. मी तुम्हाला सांगतो लेस दॅन 1% मी म्हणतोय मुलं आय-आय-टीत सिलेक्ट होतात किंवा माझी ही आकडेवारी जाऊ दे नको. एखाद्या क्लासमध्ये 5%च मुलं केपेबल असतात, टॉपर असतात. ते टॉपर्स, एडवान्स टॉपर्स, प्रो, विझार्ड बॅच, एक्स्ट्राऑर्डिनरी बॅच, स्टार बॅच
प्रत्येक क्लासमध्ये ज्या मोठ्या-मोठ्या अकॅडमीज आहेत, तिथं हजारो मुलं असतात क्लासमध्ये. की त्यातल्या काही 5% टॉपच्या मुलांसाठी वेगळ्या बॅचेस असतात. तुम्हाला माहिती आहे. तुम्ही त्याच्यात आहात का? नसेल तर सोडून द्या विषय. मग ते म्हणतील, "आम्ही आता सी नवीन वेगळी बॅच काढणार आहे." काही घेणार नाहीयेत ते लक्षात घ्या. काहीही घेणार नाहीयेत. तुम्हाला स्वतःहूनच YouTube ऑनलाईन प्लॅटफॉर्म, पेड बॅचेस आणि फ्री बॅचेस शोधून तुम्हाला सी तयारी सुरुवात करावी लागणार आहे. मागं पडणाऱ्याकडे कोणीही लक्ष देणार नाहीये. पण काय करावं? जेईचा पहिला अटेम्प्ट मी तुम्हाला सांगतो. 10-20 पर्सेंटाइलची मुलं बघितली, त्याच्यापेक्षा कमी पर्सेंटाइलची मुलं बघितली, ज्यांना 10वी 90-95% मार्क होते, जेईत कमी पर्सेंटाइल. तो तणावच येतो वेगळा आणि जेईचा रिझल्ट लगेच लागतो बरं का रे बाळांनो. पहिला अटेम्प्ट झाला की रिझल्ट लागला लक्षात घ्या आठवड्यात 10 दिवसात म्हणूया आपण. लगेच बोर्डची एक्झाम असते. तो तणाव, तणाव, तणाव एवढा येतो की जर जेईचा रिझल्ट नाही, जर बोर्डचा रिझल्ट नाही आणि पुन्हा सीईटीचा अभ्यास करूच वाटत नाही. आणि बोर्डचेच पेपर अवघड गेलेत. त्यात ग्रुपिंग क्रायटेरियाच क्लिअर होत नाही. 60% सुद्धा पडण्याची शक्यता कमी आहे. 60% पडत नाहीत, मग जेईचा 75% चा क्रायटेरिया कुठं फुलफिल होणार? नाही होत. मग हे कधी बदलणार? वर्षानुवर्ष असंच सुरू आहे माझ्या वेळापासून. आमच्या वेळी जेईई नव्हती, आम्हाला माहीत पण नव्हतं, सीईटी पण नव्हती लक्षात घ्या, काही प्रश्नच नव्हते. ओके. प्रॉब्लेम आमच्या वेळेस काय व्हायचा सांगतो. काही नाही. मोठ्या क्लासमध्ये ॲडमिशन समजत काहीच नाही, चाललंयच आपलं असं-असं आणि मग एक्झाम जवळ आली, की आमच्यापैकी बरीचशी मुलं मग गॅप घ्यायचे. ओके. पण माझ्या नशिबानं शेवटच्या 2 महिन्यात मला एक प्रॉपर चांगला एक क्लास मिळाला. म्हणजे माझी अकॅडमीतून मी बाहेर पडून एक छोटासा क्लास शोधला. तिथं मी आणि माझा मित्र दोघंच होतो. सरांनी दिवसभर माझा क्लास घेतला. साताऱ्यातील केळकर सरांचा क्लास. अजून देखील सर क्लास घेतात आमचे लक्षात घ्या. पण मुद्दा असा आहे, ते जर सर नसते मिळाले तर? मी खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो. मला माझी 2 वर्ष मी कधी विसरू शकणार नाही 11वी-12वी. मग हे कुठं बदलायचं? कसं बदलायचं आणि कधी बदलायचं? यासाठी एकच गोष्ट आहे, की तुम्हाला जाणीव करून द्यायची आहे मला, की तुम्ही वेळीच या एक्झामकडे लक्ष द्या. याची तयारी करत असतानाच याची तयारी करा. या दोघांमध्ये एक्सपर्ट होत असेल, तर मग या एक्झामचा विचार करा. तुम्ही उलट करताय. पहिलीच जंप इथं मारताय. एन-सी-ई-आरटीचे बुक्स घेताय. स्टेट बोर्डचं पुस्तक उघडतच नाहीये. तर मी तुम्हाला सांगतो, की मला एक स्टुडंट भेटला. ओके. कराडवरून तो माझ्याकडे आलाय. त्याचे बुक्स मी जेव्हा बघितले करकरीत आहेत. वापरच केला नाहीये. पण मी जेईई माझ्याकडे जे ड्रॉपर्स आहेत ना, मी त्यांची बुक्स बघतो ना स्टेट बोर्डचे. एकदम नवीन पुस्तकासारखी असतात. का? ते एन वापरतात. शिंगे, एच.सी. वर्मा एकदम मोठी-मोठी नावं असतात त्यांची लक्षात घ्या आणि आपलं पुस्तक राहिलं. आणि शॉकिंग माझं एक वाक्य सांगतो तुम्हाला. बोर्डच्या एक्झाम मधले 100% क्वेशन लाईन टू लाईन आपल्या पुस्तकातले म्हणतो मी टेक्स्टबुक मधले क्वेशन आहे तसे लाईन टू लाईन केमिस्ट्रीमध्ये असतात. 80% मॅथ्समध्ये असतात. अरे सॉल्व्हड प्रॉब्लेम सीईटीत आलेत 2025 मध्ये. आम्ही रोज जेव्हा लाईव्ह घेतोय, व्हेक्टरचं सेशन चाललंय लक्षात घ्या. लाईव्ह सेशनमध्ये रोज संध्याकाळी 9:30 वाजता YouTubeवर लाईव्ह लेक्चर असतं. ओके. शेकडो मुलं जॉइन आहेत बरं का. अगदी सांगू का 8, 9, 10 स्टँडर्डची सुद्धा मुलं जॉइन आहेत. 11चे तर मन लावून करतायत. 12चा व्हेक्टर आहे. 11 मध्येच फिनिश होणार आहे आणि मी तुम्हाला सांगतो आमचा प्लॅनच वेगळा आहे बरं का. माझ्याकडे जी 11ची मुलं आहेत ना, ती 11वीत असतानाच सीईटीचा एक अटेम्प्ट देणार आहेत. सिरियसली. ते कॉन्फिडन्स येणार आहे. नाहीत मुलं अशी करत. फार थोडी मुलं करतात, मग ती पुढे असतात. मला सगळ्यांनाच पुढे न्यायचंय लक्षात घ्या. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, माझं फिक्स आहे. मी तुम्हाला सांगितलंय, पालकांशी बोला. मी खूप उशीर केला. शेवटच्या 2 महिन्यात पालकांशी बोललो, की जमत नाहीये म्हणून. मला वाटलं होतं आता फटके बसतील. कारण माझ्या वडिलांचा जेवढा एका महिन्याचा पगार आहे, जवळ-जवळ 1 वर्षाचा पगार त्या क्लासची फी होती लक्षात घ्या आणि आज पण काही वेगळं नाहीये. क्लासेसच्या फी लाखोमध्येच आहेत लक्षात घ्या. लाखोमध्येच क्लासेसच्या फीज आहेत. मग अशा वेळेस मी तुम्हाला सांगतो भीती वाटते. तुमचा होत नसेल अभ्यास तर लवकरच पालकांशी बोला. ओके. त्यातून मार्ग शोधा. एखादा ऑनलाईन, ऑफलाईन असा क्लास शोधा, की जिथं तुमचं होईल. ज्यांचं तुम्हाला समजेल. YouTubeवर शोधा. खूप चांगले फॅकल्टीज आहेत. मी एकटा नाहीये. माझ्यासारखे खूप अजून चांगले आहेत. ज्यात तुम्हाला ज्यांचं आवडेल त्यांची एखादी पेड बॅच घ्या. कुणाचीही घ्या. पण तिथेही मन लावून करा. आणि हो, ते मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन कमी करा, करा, करा. खूप त्रास होतो त्या मोबाईलचा लक्षात घ्या. Insta असेल, Snapchat असेल, त्याच्यानंतर YouTubeवर सुद्धा ना अभ्यासाचे लेक्चर्स बघायचे सोडून बाकीचे लेक्चर्स बघितले जातायत. मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मग आपल्या आजचं व्हिडिओचा हेतू काय होता मी तुम्हाला सांगतो. आपल्या व्हिडिओचं मेन टार्गेट काय होतं, की तुम्ही आता डिसिजन घ्या. ओके. आणि खरोखर मला असे व्हिडिओ अजून बनवायचे आहेत. तुमच्याशी बोलल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात माझ्या आणि मला तुम्हाला पण ते सांगायच्या आहेत, की वेळीच निर्णय घेतला. आता माझ्याकडे अशी बरीचशी मुलं आहेत. सी-ओ-ए-पीमध्ये सिलेक्शन झालंय. व्ही-जे-टी-आयमध्ये केलेत. एका महिन्यात करून बोर्डच्या एक्झाम नंतर माझ्याकडे आलेत. त्यांच्याकडे ती होती कॅपॅसिटी फक्त गाईडन्स त्यांना पाहिजे होता. माझ्याकडे तो त्यांना मिळाला. त्यांनी केलं.
माझे गेल्या 4-5 दिवसातले व्हिडिओ बघा तुम्ही. मी फिजिक्सची स्ट्रॅटेजी दिली, केमिस्ट्री, मॅथ्सच्या सगळ्या स्ट्रॅटेजीज दिल्यात व्यवस्थित लक्षात घ्या. ते फॉलो करा. माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतोय. फिजिक्स म्हणलं की डेरिव्हेशन्स करत बसायचं नाहीये. स्टार्ट तिथंच चुकतंय. तुम्ही डेफिनिशन करा, नंतर डिस्टिंग्विश करा, लॉज करा, डायग्राम करा. ही परीक्षा 30-35 मार्काला येते. कॉन्फिडन्स आला किंवा बाकीचं पण होणार आहे. कॉन्फिडन्स आला पाहिजे हे सगळ्यात इम्पोर्टंट आहे. ठीक आहे, मग तुम्हाला येणार आहे कॉन्फिडन्स मला माहिती आहे. काही डाउट असतील तर आमचा नंबर नेहमी देतोय. इमिडिएटली या नंबरवर कॉल करून तुमचे डाउट्स विचारा. ऑल द बेस्ट.